सगळ्यात महत्वाचं आता परीक्षेचा काळ आहे आणि ग्रामीण भागात माझा शेतकऱ्याचा पोरग शिकतं कुठेतरी जिल्हा परिषदेच्या शाळेत, महानगरपालिकेच्या शाळेत आणि नेमकं परीक्षेच्या कालखंडामध्ये 6 ते 10 लोड शेडिंग केली. वर्षभर अभ्यास करायचा पण शेवटचा टप्पा अभ्यासाचा महत्वाचा असतो आणि त्या कालखंडातच त्या ठिकाणी तुमचं लोड शेडिंग केलं आणि स्वयंपाकाचा टाइम सुद्धा संध्याकाळचाच आहे ना. त्यामुळे आम्ही त्या MSCBच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तू लोड शेडिंग कॅन्सल करा, कमीत कमी परीक्षा होत तरी केलं पाहिजे ना. आता सांगितलं आमच्या पद्धतीने, त्यांनी पण सांगितलं की आजच संध्याकाळी वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते कसं सिस्टीममध्ये बसवता येईल आणि सुरळीत करता येईल त्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. सकारात्मक त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी त्यांची भूमिका मांडली आणि त्याचबरोबरीने एक RDSSची योजना मी आमदार असताना मंजूर केली आपल्या मतदारसंघामध्ये, मी जिल्ह्यातच मंजूर केली म्हणजे अनेक ट्रान्सफॉर्मर ती जर पूर्ण योजना झाली ना ती जिल्ह्यातला लाईटचा प्रश्न सुटेल. त्याचं 35% काम झाले आतापर्यंत. म्हणजे मी ते इतक्या वेळा फॉलोअप घेतला त्यामुळे ते सुद्धा अर्जंटली 2 दिवसात मीटिंग कॉल करून ते कामाला गती देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल असं त्यांनी आश्वासित केलेले आहे. मी सुद्धा ऊर्जा समितीचा त्या ठिकाणी कमिटी सेंट्रलच्या कमिटी असल्यामुळे तिथे सुद्धा अनेक वेळा मी प्रश्न मांडलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा आत्ताचा आमचा जो प्रश्न होता तो म्हणजे 6 ते 10 जी लोड शेडिंग आहे, पोरांच्या परीक्षेचा अभ्यासाचा टाईम, आमच्या माता भगिनींचा स्वयंपाकाचा टाईम, तो टायमिंग थांबला पाहिजे, तो टायमिंग चेंज झाला पाहिजे ही आमची मागणी होती. सांगितलं आम्ही आता सांगितलं एका काही अधिकाऱ्यांनी बोलता बोलता सांगितलं की आम्हाला अमुक अमुक माणसाचा फोन पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. पण ठीक आहे, अर्थ गैरअर्थ निघत असतो पण शेवट आपल्याला काम होणं महत्वाचं असतं. त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने भूमिका मांडली. आम्ही सगळेच होतो त्या ठिकाणी, सगळे शेतकरी होते. सगळ्यात महत्वाचं आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले, आमच्या गरीबाच्या पोरांना परत आता गुरामागे लावायचं का? म्हणजे परीक्षेच्या काळात तरी चांगल्या दाबाने लाईट सोडा, पोर आमच्या अभ्यास करते शिकते आणि अधिकारी होते आणि ही आमची भूमिका मांडली. लोड शेडिंग तशी काय ठेवणार आहे, ते बदलावणारच आहे. नाही बदलले तर हे बंद करून टाकी ना ऑफिस शेवट आमचं ना आता शेतकऱ्यांचं आहे. याला गोरगरिबांचे पोरं शिकले पाहिजे, चांगले अधिकारी झाले पाहिजे, चांगले उद्योजक झाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.